नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, मी म्हटलं होतं की वनरक्षकसाठी स्पेशल सिरीज चालू करू. त्याच्यातला आज आपला पहिला व्हिडिओ आहे. त्यासाठी मी सोर्स कोणता वापरत आहे तर आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे. आपण काय करणार आहोत, आधी आपण 2024ला जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याचे सामान्य ज्ञानचे पहिला व्हिडिओ आज बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर अजून एक काय सांगायचं आहे की समजा काही रिपोर्ट्स असतील, समजा फॉरेस्ट रिपोर्ट असेल किंवा अजून काही रिपोर्ट्स असतील आणि समजा याच्यात जर मागचा रिपोर्ट असेल आणि आत्ताचा नसेल तर मी काय करेन, त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आणेल. तर याच्यातच मी का नाही करत आहे, कारण मग काय होतं आहे, सर्च घेता व्हिडिओ डिले होतो आहे माझा आणि लॉंग पण होऊन जाईल. मग ठीक आहे, मग मोठा पण व्हिडिओ होईल. मग आपण काय करू, सुटसुटीतपणा आणू, कारण व्हिडिओ पण आपले कंप्लीट झाले पाहिजे. मग कारण त्याचा सर्च घेता ना 1-2 दिवस वेळ होऊन जातो व्हिडिओ आणायला. मग आपण काय करू, जे काही रिपोर्ट्स आत्ता असतील ना याच्यात दिलेले ते आपण बघून घ्यायचे आणि मग रिसेंटचे रिपोर्ट्ससाठी मी तुमच्यासाठी वेगळे व्हिडिओ घेऊन येत जाईल. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. मग ते सगळ्याच अंडर येतील, करंट अफेअर्सच्या येतील, राज्यसेवा कंबाईन सगळ्यांसाठीच येतील ते. ठीक आहे. तर ते व्हिडिओ तुम्हाला सेपरेट बघावे लागतील. त्याच्यानंतर मला काय सांगायचं आहे की प्रज्वल सर, तुम्ही एक कमेंट केलेली, माझं जे मी आमच्या इथे पक्ष्यांनी घरटं बनवलं त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही एक छानशी कमेंट केलेली, पण त्याला रिप्लायच मला करता आलं नाही, कारण मी ती कमेंट वाचली. पण त्याच्यानंतर जेव्हा मी म्हटलं रिप्लाय थोड्या वेळाने करून रिप्लाय करायला गेली तर कमेंट्स व्हिजिबल होत नाही आहे. आणि असं तुमच्याच बाबतीत नाही, अशा बरेच स्टुडंटच्या बाबतीत होतं की कमेंट्स व्हिजिबल होत नाही आहे. ठीक आहे. तर फक्त मला त्या कमेंटचा उल्लेख यासाठी करावासा वाटला, कारण त्यांनी जे काही त्याच्यात मेन्शन केलं आहे, एक तर लेखनशैली ही खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीमधून आपण काय शिकतो आणि ते जे त्यांनी मांडलं आहे ना तेच मत माझं पण आहे. म्हणून त्यांनी जे काही लिहून पाठवलं आहे ते मला फार आवडलं. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवते. आणि खास करून तुम्ही वनरक्षकसाठी जर परीक्षा देत असाल तर ह्या गोष्टी नक्कीच तुमच्या मनाला भिडल्या पाहिजे असं मला वाटतं. कारण जेवढा संबंध माझा पक्षी मित्रांशी येतो ना, ते सर लोक एवढे डेडिकेटेड आहेत त्या गोष्टीसाठी, एवढे डेडिकेटेड आहे की म्हणजे काही गोष्टी माझ्याकडून नाही झाल्या ना ते खरंच म्हणतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण रेस्क्यू करूया. पण त्यांच्या तेवढ्या पाठबळामुळेच माझ्यात एवढी शक्ती येते की मी ते काम फत्ते करून येते. म्हणजे मला ते काम मी मार्गी लावते. असं खूपदा झालेलं आहे की मला काहीतरी अडचण आली आहे पक्ष्यांच्या बाबतीत, पण जेव्हा मी त्यांना विचारते तेव्हा ते पॉझिटिव्ह असतात. याला म्हणतात पॉझिटिव्ह एनर्जी किंवा तुमचा पॉझिटिव्ह प्रभाव. म्हणजे तुम्ही प्रत्येकाने किंवा तुम्ही नाही, प्रत्येक व्यक्तीने असं बनायला पाहिजे की आपला ऑरा इतकं पॉझिटिव्ह असायला पाहिजे ना की आजूबाजूला आपल्या लोक आले किंवा आपल्या सानिध्यात लोक जरी आले, समजा आपले 2 शब्द कोणीतरी ऐकतंय, आता ज्यांच्या संपर्कात मी येते मदतीच्या बाबतीत, त्यांचा लांबूनच मला पॉझिटिव्ह ऑरा जाणवतो. तर याला म्हणतात पॉझिटिव्ह ऑरा. आणि हा ऑरा जो ज्यांचा पॉझिटिव्ह असतो ना त्यांनी स्वतःचा ऑरा पण प्रोटेक्ट करायला शिकायला पाहिजे. ठीक आहे. कारण एनर्जी ड्रेन हा एक सिद्धांत असतो. ठीक आहे. निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी. तर हे एनर्जी ड्रेनिंगचं काम पण चालू असतं. तर पॉझिटिव्ह ऑरा ज्यांचा असतो ना तर त्यांनी हा सगळा ऑरा प्रोटेक्ट करण्याचं पण स्वतःचं एक ठरवायला पाहिजे की, कारण पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात खूप लोक येत असतात आणि नक्कीच, आणि हे तुम्हाला जाणवेल की असे काही लोक असतात की ज्यांच्याशी आपण थोडा वेळ जरी भेटलो ना, त्यांच्याशी थोडा वेळ जरी संभाषण केलं, त्यांच्या संगतीत थोडा वेळ जरी राहिलो, अगदी कमी कालावधीसाठी, काही लोकांना आपण बघितलेलं पण नसतं, पण फक्त फोनवरून आपलं संभाषण असतं किंवा काही कामानिमित्त अगदी क्षणिक असतो आपण त्या गोष्टीसाठी. ठीक आहे. मग काही लोकांसाठी माझा ऑरा पॉझिटिव्ह असू शकतो, माझ्यासाठी काही लोकांचा ऑरा पॉझिटिव्ह असू शकतो. माझ्याही आयुष्यात असे लोक येतात किंवा काही लोक मलाही म्हणतात, मॅडम तुमच्या एका शब्दाने आमचं काम झालं किंवा तुम्ही फक्त पाठबळ दिलं म्हणून आम्हाला खूप भारी वाटलं. तर असं ह्या गोष्टी घडत असतात. ठीक आहे. तर मला तुम्हाला सांगायचं काय होतं त्या कमेंटवरून, ती कमेंट फक्त मी तुम्हाला मतितार्थ सांगते. त्यांनी काय सांगितलं की आमच्या हॉस्टेलमध्ये, म्हणजे ते जे हॉस्टेलमध्ये राहतात तर त्यांचे जे गार्ड साहेब आहेत ना तर ते सुद्धा घरटं प्रोटेक्ट करायला सांगतात. तर बघा त्यांनी काय म्हटलंय, आमच्या हॉस्टेलमध्ये चिमण्यांनी घरटं केलं आहे. गार्ड साहेबांनी सफाई कामगारांना सांगितलं की ते घरटं काढायचं नाही म्हणून. चिमण्यांनी घरटं ठीक आमच्या रूमवरती बांधले होते. पक्ष्यांचं घरटं एका दिवसात बनत नाही, तो रोज थोडं गवत काडी जमा करतो. त्याच्याकडे ना इंजिनिअरिंगची पदवी असते
ना कुठलं यंत्र, पण तरीही तो धागा, गवत, काट्यांचा वापर यांचा वापर करून अतिशय सुंदर आणि सुरक्षित घर बनवतो. त्याच्या घरट्यातून आपण खूप काही शिकू शकतो. सातत्याने मेहनत करा, संयम ठेवा, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करा आणि जबाबदारीने वागा. जबाबदारीने जगा, वागा नाही, जबाबदारीने जगा. घरटं हे फक्त वास्तू नसून ते पक्ष्यांच्या स्वप्नाचं आणि प्रेमाचं प्रतीक असतं. आजच्या धावपळीत आपणही पक्ष्यांसारखं साधं पण ठाम आणि प्रेमळ आयुष्य जगायला शिकायला हवं. तर ही कमेंट माझ्यासाठी खूप सुंदर होती, माझ्या मनाला भिडणारी होती. आणि असं लिखाण जर आपण केलं आणि जर एक्झामिनरच्या मनात ते भरत असेल, याला काय म्हणतात, सहज ओघवती शैली. ठीक आहे. तर मग असं आपल्याला प्रत्येकाला लिखाणात हे सहजगत म्हणजे जे सुलभता आली पाहिजे प्रत्येकाच्या लिखाणात. एखादं लिखाण वाचताना आपल्याला कंटाळवाणं, बोरिंग न वाटता ते ॲट्रॅक्टिव्ह किंवा खूप सुंदर कसं वाटेल हे प्रत्येकाने शिकायला पाहिजे. तर ही कमेंट मला नक्कीच आवडली. आणि मी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगायची माझी इच्छा आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की लाफिंग डव म्हणजे माझ्या गॅलरीत आमच्या 2 बेडरूम शेजारी शेजारी आहेत. दोन्ही बेडरूमच्या गॅलरी शेजारी शेजारी आहेत. आणि त्या दोन्ही बेडरूमच्या गॅलरी जिथे मीट होतात ना, त्या सेंटरला ते लाफिंग डव फेब्रुवारीच्या महिन्यात काय करतात, त्यांचं घरटं बनवतात. तर बघा, मला त्या दोघांची एक गोष्ट फार आवडते. 2 जण येतात, ते जोडपं 2 जण येतं. तो पण तिला काट्या म्हणजे ते अगदी विरळ घरटं असतं. म्हणजे मी जर बघायला लागली ना, 2 दिवस फार झाले, 1 दिवस पण फार झाला. ते काय करतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर काट्या आणून ते छोटे छोटे असतात ना, बारीक बारीक, दाखवते मी तुम्हाला. ते आणतात, एकावर एक ठेवतात आणि विरळ असतं ते घरटं. ते झालं की लगेच ती एखाद्या दुसऱ्या दिवशी त्याच्यात अंडी घालते. 2 अंडी असतात. 20-1 दिवस ती अंडे उगवायला बसते आणि त्याच्यानंतर एक पिल्लू 1-2 दिवसाच्या अंतराने एक पिल्लू येतं. आणि ते पिल्लू आल्यानंतर जोपर्यंत त्यांची वाढ होत नाही तोपर्यंत ती त्या पिल्लांच्या अंगावरच बसते. ठीक आहे. मग हळूहळू त्यांची वाढ व्हायला लागते का मग तिलाही जागा नसते आणि ती उडून जाते. मला याच्यातून सांगायचं काय होतं की एवढ्या याच्यात घरटं बनवायला तिचा जो जोडीदार असतो तो तिला मदत करतो. ती जेव्हा अंडे उगवायला बसते तेव्हा तिला अजिबात डिस्टर्ब करत नाही. ती तिचं काम करत असते. आणि मला काय वाटलं होतं की हा येत नाही आहे, खूप दिवस झाले हा दिसला नाही तिचा जोडीदार. पण जेव्हा ती अंडे उबवून होतात, नंतर पिल्लं तिचे बाहेर निघतात आणि जेव्हा ती मोकळी होते त्याच्यानंतर पुन्हा तो यायला लागतो. आणि जेव्हा तिला त्या घरटात येत नाही, म्हणजे याच्यातून मला काय आवडलं एक माहिती आहे की ते एकमेकांची सोबत खूप प्रामाणिक आहे तिचा जोडीदार तिच्यासोबत. तर मला त्यांच्यातली ही गोष्ट फार आवडलेली की ते एकमेकांशी दोघं पण फार प्रामाणिक आहे. म्हणजे तो तिला सोडून कुठेही गेलेला नसतो, कारण तो मला दिसतच नव्हता इतक्या दिवस. पण ना जेवढं मी त्यांना ऑब्झर्व करायला लागली ना की तो पुन्हा येतो, ते पिल्लं मोठे व्हायला लागले ना की ते पुन्हा येतो. म्हणजे ते दोघं उडतात, फिरतात, त्यांचं लांब जातात, लांबपर्यंत जातात. तर अशा पद्धतीने. आणि एकदा काय झालं, मी पुन्हा सांगते, अवांतर होतंय पण ऐका. जर माझ्या ह्या भाषण मीच म्हणत नाही, माझ्या जर ह्या गोष्टीने जर काही पक्ष्यांचे जीव वाचत असतील, कोणीतरी याच्यातून बोध घेत असेल, तर माझ्यासाठी हे 8-10 मिनिटाचं जे काही बोलणं आहे ना ते सत्कारणी लागेल. कारण फार दुर्मिळ लोक होत चाललेत. जर हे ऐकून जर कोणाला त्याच्यातून सुचलं की आपण अशा पद्धतीने मदत घेऊन पक्षी जतन करू शकतो, तर ते पिल्लांना ती काय करते, ती जाते स्वतः जेवण, म्हणजे त्यांची अशी सिस्टीम असते की ते खाल्लेलं तिच्या गळ्याच्या भोवती एक पिशवी असते, तिथे ती साठवते आणि त्याच्यानंतर ती येते पिल्लांच्या हे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, मी शूट केलेलं आहे. ती चोचीने त्यांना टाकते आणि ते पण इतके भुकेले झालेले असतात. तिचा लांबून सुद्धा जर आवाज आला ना की ते लगेच असे पंख फडफडवायला लागतात, लगेच त्यांना कळतं. आणि त्यांचा आवाज इतका टिपिकल आहे की ते लांब जरी असले ना तरी मला कळतं की त्यांची आई आली, त्यांचे वडील आलेत, हे मला लगेच कळतं. इव्हन ती जर त्यांना भरवत असेल आणि तिकडून त्याने आवाज केला ना, ही पण उडून जाते. तर इतकं सुंदर आहे हे. म्हणून मी म्हणते की हे मी डोळ्यांनी जे बघितलं आहे ना हे मला फार आवडतं. तर मला सांगायचं काय होतं की एकदा काय झालं, म्हणजे हे जेव्हा फर्स्ट टाइम आमच्याकडे लाफिंग डव 2 बेबी जन्माला आले, तर ती काय करायची, एकदा आली
आणि तिने एकदा भरवलं आणि नंतर दिवसभर आली नाही. माझं लक्ष असायचं, म्हटलं अरे पिल्लं बिचारे, आणि ते खूप गरिबासारखे, जेव्हा त्यांची आई नसते ना तेव्हा ते एकदम व्यवस्थित गरिबासारखे असे बसलेले असतात. मलाच खूप असं त्यांची दया यायची. आणि रात्रभर पण एकटे असतात बरं का, विदाऊट आईचे. त्याच्यानंतर म्हटलं अरे हे पिल्लं तर बिचारे खूप, यांना भूक लागली असेल, 16 तास झाले तरी ते आली नाही. शेवटी मी पक्षीमित्रांना फोन केला, म्हटलं अहो ही कुठे गेली असेल सर, मला जरा सांगता का, कारण काही झालं तर नसेल तिच्या जीवाला, मग ह्या पिल्लांचं काय करायचं, ते भुकेले झाले असतील. तर सर मला म्हटले तुम्ही थोड्या वेळ वाट बघा म्हणे मॅडम, जर नाहीच आले ना तर त्यांनी मला विचारलं तिने दिवसाला किती वेळ आली, म्हटलं सर कालपासून एकदाच आली. सर म्हणे तिने ॲटलिस्ट 6-6 तासाला येऊन फिडिंग करून गेलं पाहिजे बेबींना. म्हटलं ठीक आहे सर, पण ती अजून 6 तास झाले काय आलीच नाही. आणि मी त्यांना फोटो पाठवले, त्यांनीच मला सांगितलं, मी आधी त्यांना कबूतर म्हणायची पण त्यांनी मला सांगितलं हे आहे लाफिंग डवचे पिल्लं. तर आणि नंतर सुदैवाने ती आली, म्हणजे अक्षरशः आमच्या बेडरूमच्या इथे त्यांचं घरटं आहे, पण जसं मी तुम्हाला ती गॅलरी दाखवली जी हॉलची आहे, आणि त्या हॉलच्या गॅलरीच्या इथून मी तुम्हाला काय दाखवलं, बाभळीचं झाड आहे, तर ती तिथे असते ना की तिथून तिचा तो वेगळ्या प्रकारचा आवाज येतो. मग तेव्हा जीवात जीव आला माझ्या, की म्हटलं अरे ही इकडे आलेली आहे, तर ती आता इकडे येईल बेडरूमच्या साईडला, ती पण आणि तिचा जोडीदार पण. मग सरांनी सांगितलं की मॅडम काय असतं, ते ना लांब लांब फिरायला जातात, दोघं जण खूप लांब लांब जातात, त्यांचा चक्कर मोठा असतो. मग ते जर तिकडे गेले ना तर त्यांना येता येता रात्र होते, आणि जेव्हा संध्याकाळ होते ना तर मग ते कुठेतरी थांबून घेतात, मग त्यांना यायला वेळ होता. आता हे माझं ज्ञान नाही, हे पक्षीमित्रांनी सांगितलेलं आहे. तर मग त्यांनी सांगितलं होतं, त्यामुळे त्यांना यायला रात्रीला वेळ झाला असेल, म्हणून सकाळी त्यांना प्रवास करता करता वेळ झाला असेल, म्हणून अजूनही ते आलेले नाही आहेत. आपण थोडा वेळ वाट बघू, नाही झालं तर मी येतो, मी पिल्लं बघतो, आणि खरंच त्यांची आई नाही आली तर मी घेऊन जातो आणि ते फीड करतील बेबीला. तर असं सगळं झालं, पण सुदैवाने ते त्यांचे आईवडील आले आणि आईने बाळांना जीव घातलं. तर तुम्हाला मी दाखवते, ते लाफिंग डवचे पिल्लं इतके छोटेसे असतात आणि इतके सुंदर असतात. आणि बघा, 1-2 मिनिट फक्त, मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं बघा की एक पिल्लू खाली पडलं होतं, पण ते पिल्लू मग मी उचललं. मी पक्षीमित्रांनाच फोन केला आणि त्यांना विचारलं की मी हात लावला तर चालेल का, तर ते बोलले हो लावला तर चालेल. बघा हे आहे ते घरटं, ठीक आहे, बघा हे काट्या कुट्या दिसत आहेत ना, हे असं इतकं विरळ असतं त्यांचं ते घरटं, ठीक आहे, हे घरटं इतकं विरळ आहे. आणि त्याच्यानंतर बघा जे खाली आता हे दिसलं, इथे फरची ठेवलेली आहे, आणि हे 2 आमच्या इकडे एक गॅलरी आहे, इकडे एक गॅलरी आहे, आणि इकडे कोरफडी आहे. आणि ते इकडे घरटं का बनवता माहिती आहे, कारण इकडे कोरफड्यांचं जाळं झालेलं आहे, इकडे त्यांना भीती कोणाचीच नाही आहे. आणि इकडे हे खाली दिसतंय, हे ह्या फरचीच्या खालची खूप खालची जागा आहे, आणि इथे वरून एक पिल्लू खाली पडलं. ते कुठे खाली पडलं बघा, हे इथे खाली पडलेलं. आता ही जी जागा तुम्हाला दिसते ना, इथून माझा हात घुसणंच खूप अवघड होतं, आणि इथून हात घालून पक्षाला पकडणं आणि ते वरती नेऊन ठेवणं हे माझ्यासाठी खूप अवघड होतं. त्याच्यासाठी मी त्यांना फोन केला होता, तर ते म्हणे मॅडम बघा तुमच्याच्याने झालं तर ठीक, नाही तर मी येतो. पण मी येतो असं जरी म्हटलं ना तरी माझ्याकडून ते काम होऊन गेलं होतं. म्हटलं चला आपल्याकडून झालं ते काम, ठीक आहे. तर हे आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते ते छोटे असतानाचे. हे बघा, हे जे आहे ना, हे अगदी हे तरी थोडे मोठे झालेले आहेत. ते जेव्हा छोटे असतात ना त्यांच्या अंगावर अजिबातच काहीच केस नसता आलेले. आणि हे एक बघा, आता हा आजूबाजूला घंटा गाडीचा आवाज येतोय, तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवते. आई जेव्हा त्यांना खाऊ घालते ना तो व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ही त्यांची आई आहे आणि ती दोघांना भरवतीये चोचीने, आणि ॲट अ टाइम दोघांना भरवतीये, ठीक आहे. आणि हे पिल्लं नंतर मोठे होतात आणि उडून जातात. हे दोघांना भरवती आहे आणि हेच पिल्लं नंतर मोठे झालेले. हे बघा, हे दोघं जण,
हे जेव्हा मोठे होतात ना ते त्या गॅलरीतच आहे ना काय करतात, प्रयत्न करतात उडण्याचा, पंख फडफडवतात, एखाद्या दांडीवर जाऊन बसतात आणि जेव्हा त्यांना उडायचं असतं ना त्या रात्री ते काय करतात, एखाद्या दांडीवरच जाऊन बसतात. आता दोघं मारामारी करतायत, एखाद्या दांडीवरच जाऊन बसतात आणि पोझिशन घेऊन बसतात. पहाट झाली ना की उडून जातात ते. हे ते दोघं आहेत आणि हे अजून मोठे झालेले. तर अशा पद्धतीने हे आहे लाफिंग डवचे पिल्ल. ठीक आहे, तर माझं झालं आहे, नक्कीच 15 मिनिटं झालेले आहेत, पण या गोष्टी सांगणं पण मला महत्त्वाचं वाटलं. पुन्हा सांगते, तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड करू शकतात, पण मला जे माझ्या मनात होतं ते सांगायचं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे. हां, तर आपण आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊ. बघा, वनरक्षक 2024 साठीच्या ज्या काही एक्झाम झालेल्या 2000 त्याच्यातली शिफ्ट पहिली जी होती, आता इथे आहे बघा मराठीचं सेक्शन, इकडे आहे इंग्लिशचा, इकडे आहे सामान्य ज्ञानचा जो आपण घेणार आहोत आणि इकडे आहे मेंटल ॲबिलिटीचा. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न काय आहे आपला, महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही. आता नीट लक्षात घ्या, प्रश्न काय विचारला आहे त्यांनी, 1-2 मिनिट फक्त. बघा, महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही, कोणते खरं नाही, याचा अर्थ काय, कोणतं चुकीचं आहे. ठीक आहे, तर बघा त्याच्या आग्नेयेला तेलंगणा आहे, हे तर बरोबर आहे. बरोबर, हा समजा महाराष्ट्राचा मॅप, आपण रफ मॅप जर बघितला तर इकडे तेलंगणा येतं. बरोबर, मी तुम्हाला मॅप पण दाखवणार आहे. ह्या बाजूला तेलंगणा येतं, इकडे कर्नाटक येतं, इकडे काय येतं छत्तीसगड, इकडे मध्य प्रदेश, इकडे गुजरात आणि दादरा नगर हवेली, इकडे अरबी समुद्र येतो. ठीक आहे, आता त्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. तर पूर्वेला आहे का, नाही आहे. पूर्व म्हटली तर इकडची बाजू येते ना, ही पश्चिम बाजू येते. ठीक आहे, इकडे अरबी समुद्र येतो आणि पूर्वेला आहे का दादरा नगर हवेली, अजिबात नाही. हां, नंतर त्याच्या वायव्येस गुजरात आहे तर आहे आणि दक्षिणेस कर्नाटक राज्याने वेढलेले आहे. तर वेढलेलं आहे का दक्षिणेला, हो. तर नीट लक्षात ठेवा, ही झाली कोणती, उत्तर, इकडची झाली दक्षिण, इकडची झाली नैऋत्य, इकडची झाली वायव्य, ही झाली पश्चिम, ही झाली पूर्व. ह्या दिशा तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा, मी आता तुम्हाला डायरेक्ट पुस्तकातच दाखवते. ठीक आहे, हे बघा हा मॅप दिसतोय तुम्हाला. तर इथे बघा मध्य प्रदेश आहे उत्तरेस, इकडे काय आहे पूर्वेस छत्तीसगड, ईशान्येस व पूर्वेस छत्तीसगड. तुम्ही पूर्वेस लक्षात ठेवा. इकडे आग्नेयेस म्हटलं तर तेलंगणा, त्याच्यानंतर दक्षिणेस कर्नाटक आणि दक्षिणेस गोवा. हां, आता याच्यात देताना काय दिलेलं आहे, हां ठीक आहे, दक्षिणेस गोवा म्हटलं तरी चालेल आणि इकडे येतो अरबी समुद्र पश्चिमेला आणि बघा वायव्येला काय येतं गुजरात. हां, गुजरात. आणि आता एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलं आहे, महाराष्ट्र आणि गुजरातच्या दरम्यान दादरा नगर हवेली आणि दमन दीव हा केंद्रशासित प्रदेश येतो. पण त्याचं जर लोकेशन पाहिलं तर तो येतो महाराष्ट्राच्या वायव्य बाजूला. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण आता एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे पुस्तकात ते बघून घेऊ. बघा पुस्तकात एक्सप्लेनेशन की स्पष्टीकरण, उत्तर चुकीचं काय आहे, त्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली दमन दीव हा केंद्रशासित प्रदेश येतो, हे आहे चुकीचं विधान. ठीक आहे, इथे मी सांगितलं हे आहे चुकीचं विधान. हां, तर ऑप्शन स्पष्टीकरण बघा काय दिलंय, महाराष्ट्र राज्य, उत्तर दिशेला मध्य प्रदेश, पूर्व दिशेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक आणि एक्सप्लेनेशनमध्ये नैऋत्येला गोवा दिलेला आहे, लक्षात ठेवा. आणि वायव्य भागात आहे गुजरात. दादरा आणि नगर हवेली दमन दीव हा केंद्रशासित प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्राच्या दरम्यान आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे, पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान REN21 अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती REN21 रिन्युएबल 2022 ग्लोबल स्टेटस अहवालानुसार कितवे आहे, तर बघा चौथा आहे. आता REN21 याचा अर्थ काय होतो, तर हे बघा इथे मी लिहिलेलं आहे, रिन्युएबल एनर्जी पॉलिसी नेटवर्क फॉर द 21st सेंचुरी. ठीक आहे, तर हा जो रिपोर्ट आहे त्यानुसार भारताचं स्थान कितवं सांगितलं आहे, कितवं आहे तर चौथं आहे. हां, तर
आता मला काय सांगायचं आहे की हे जे आपण बघतो आहे याचा रिसेंट रिपोर्ट पण आलेला आहे, तर त्याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ घेऊ. तर बघा इथे स्पष्टीकरण काय दिलं आहे की स्थानकित्व आहे 4. भारत एकूण स्थापित अक्षय ऊर्जेच्या बाबतीत जागतिक पातळीवर 5व्या स्थानी आहे. हां बघा, पण इथे काय म्हटलं आहे, स्थापित अक्षय ऊर्जेच्या बाबतीत जागतिक पातळीवर 5व्या स्थानी आहे. नंतर पवन ऊर्जा निर्मितीत 4थ्या स्थानी आहे आणि सौर ऊर्जा निर्मितीत 3ऱ्या स्थानी आहे. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, मी इथे ट्रिक्सच्या स्वरूपात सांगितलं आहे. तुम्हाला आधेमध्ये माझं हे दिसत असेल तर हा माझा नवीन शूटिंग साठी टेबल आहे. खूप होते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे. मी छोटा भीमचा घेतला आहे कारण आवडतं मला हे कार्टून. मी जास्त बघितलं नाही आहे पण छोटा भीम. तर तुम्हाला मध्ये मध्ये दिसेल. आता तुम्ही म्हणाल हे काय, म्हणून मी स्वतःहूनच दाखवून दिलं. त्यात हे झूम आहे म्हणून तुम्हाला पूर्ण माझा टेबल दिसत नाही आहे. बघा, तर लक्षात कसं ठेवायचं बघा, पवन ऊर्जा निर्मितीत 4थ्या स्थानी कसं लक्षात ठेवायचं. आता पवन ऊर्जा ही झाली पवन चक्की आणि त्याला मी पाते किती काढले आहेत, 4. आता ही डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की पवन चक्की जी आहे, पवन चक्कीला मी किती पाते काढले आहेत, 4 पाते काढले आहेत. त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार, 4थ्या स्थानी. 5 पाते कृपया लक्षात ठेवू नका, 3 पाते सुद्धा लक्षात ठेवू नका. पवन चक्कीला मी 4 पाते काढले आहे म्हणून पवन ऊर्जा निर्मितीत 4थे स्थान आहे आणि सौर ऊर्जा निर्मितीत 3ऱ्या स्थानी आहे. तर बघा मी कसं काढलं, हे आहे आपले सूर्यनारायण. हां, त्याला मी 3 मोठे आरो दाखवले आहे. ठीक आहे, मग कितव्या स्थानी, 3ऱ्या स्थानी. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा, मुस्लिम लीगची स्थापना, स्पष्टीकरण झालं ते. प्रश्न बघा, पुढचा प्रश्न की घटना आणि वर्षे यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही, म्हणजे जी चुकीची आहे. हां, तर बघा, पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणजे आपला जो 1857चा उठाव होता, हां, तर ते झालं पहिलं स्वातंत्र्य युद्ध. ही जोडी बरोबर आहे. मुस्लिम लीगची स्थापना 1910ला होती का, अजिबात नाही. 1905ची आहे ती स्थापना. ठीक आहे, हे तुमचाही पाठ असेल. हां, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885ला. असहकार चळवळीची सुरुवात 1920. ठीक आहे, तर बघा आपण स्पष्टीकरण बघू. स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे आणि स्पष्टीकरण पण लगेच तुम्ही पाठ करून घेत जा. बघा स्पष्टीकरण, मुस्लिम लीगची स्थापना 1910. हे काय आहे, हे चुकीचं आहे. 1910ला झालेली नाहीये. तर बघा, मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 रोजी बांगलादेशातील ढाका या ठिकाणी झाली. मुख्यालय कुठे होतं, लखनौ. मुख्यालय जर ढाका दिलं तर काय म्हणाल, चुकीचं. मुख्यालय कुठे होतं, लखनौ. नवाब सलीमुल्ला आणि नवाब मोहसिन उल मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली झाली. हां, नवाब सलीमुल्ला आणि नवाब मोहसिन उल मुल्ला. हां, आणि डिझॉल्व. हां, डिझॉल्व म्हणजे ती कधी संपली. हां, तर म्हणजे डिझॉल्व कधी झाली, तर 15 डिसेंबर 1947ला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते. तर बघा कोणती करू शकते, भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार. सोपा प्रश्न आहे. बँक ऑफ बडोदाचा काही संबंध येत नाही म्हणून ते चुकीचं. भारतीय स्टेट बँकच्या इथे तुम्ही चुकू शकतात, पण इथे भारतीय रिझर्व्ह बँक दिलेलं आहे त्यामुळे काही टेन्शनची गोष्ट नाही आहे. भारतीय स्टेट बँकचा पण नाही संबंध येणार. नंतर बघा, बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार तर नाही. ठीक आहे, मग रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार. स्पष्टीकरण बघा काय आहे, उत्तर भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार. भारतात नोटा जारी करण्याचा एकमेव अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. ठीक आहे, नोटा जारी करण्याचा एकमेव अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. भारत सरकार मागणीनुसार रिझर्व्ह बँकेला नाणी पुरवते. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न 5 नंबरचा. एकूण 15 प्रश्न विचारलेले असतात, हे तुम्हालाही माहिती आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते 5व्या नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद. हां, केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते, तर लोकसभेला. पंतप्रधानांना नाही, राष्ट्रपतींना नाही, राज्यसभेला तर नाहीच नाही, तर लोकसभेला. सोपा प्रश्न आहे. बघा स्पष्टीकरण काय दिलेलं आहे. उत्तर आहे लोकसभा आणि स्पष्टीकरणामध्ये काय म्हटलंय त्यांनी, 1-2 मिनिट फक्त.
बघा, केंद्रीय मंत्रिमंडळ नावाची कार्यकारी संस्था ही भारतातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. ठीक आहे, कलम लक्षात ठेवा. कलम 75(3) च्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ हे भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात इन ब्रॅकेट लोकसभेस उत्तरदायी असते. ठीक आहे, कलम लक्षात ठेवा 75(3). याच्यातून जर कधी भविष्यात हा प्रश्न आला कोणत्या कलमांवर तर उत्तर चुकायला नको. ठीक आहे, पुढे बघा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही विचारतायत. ठीक आहे, तर बघा, दक्षिणेकडील मैदान हे नाहीये वैशिष्ट्य, समुद्र तटीय मैदाने, उत्तरेकडील मैदान आणि बेटे. ठीक आहे, आता मला तुम्हाला सांगायचं काय आहे की जर आपण पुस्तकात पाहिलं, म्हणजे मी हे त्याच पद्धतीने कोरिलेट झालं आहे असं मला म्हणायचं नाही, पण जस्ट मला तुम्हाला दाखवायचं काय आहे, नीट समजून घ्या की माझा तो प्रश्न कसा सुटला असता, तर मी कोणत्या गोष्टीशी कोरिलेट केलं असतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, हे जे भारताचे प्राकृतिक विभाग दिलेले आहेत ना, बघा, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, ऑप्शनमध्ये बघा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारपट्टीचा सखल मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटसमूह, ह्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत ऑप्शनमध्ये. आणि दक्षिण मैदानी प्रदेश कुठे दिसतंय का तुम्हाला? दक्षिणेकडील मैदान नाही ना, तर मग ह्या गोष्टीशी मी कोरिलेट केलं असतं आणि मग मला ते उत्तर आलं असतं. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच ना, डायग्राममध्ये बघून घ्या. हे बघा, इथे बघा दिलेलं आहे. आता उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, तर कोणता आहे तो बघा, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश या रंगाने दाखवलेला आहे, एक आकडा सुद्धा दिला आहे. नंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बघा, हिरवा रंग दिलेला आहे. त्याच्यानंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश बघा, हा पिवळ्या रंगाचा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. नंतर किनारपट्टीचा सखल मैदानी प्रदेश बघा, हा दिसतोय सखल मैदानी प्रदेश. आणि त्याच्यानंतर भारतीय बेटे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे कोरिलेट होतं. राहील लक्षात. पुढे त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. बघा, उत्तर काय आहे? दक्षिणेकडील मैदान. दक्षिणेकडील मैदान हे भारताच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी नाही, तर समुद्र तटीय मैदाने, उत्तरेकडील मैदाने तसेच बेटे या सर्वांचा समावेश भौतिक वैशिष्ट्यांमध्ये होतो. ठीक आहे, पुढे बघा 7 नंबरचा प्रश्न. भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? आता समानतेचा हक्क, आता जर आपण मूलभूत हक्क बघितले तर ते किती भागात डिवाइड झालेले आहेत? तर बघा, भारतीय घटनेतील मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आपण आधी प्रश्न नीट बघून घेऊ, मग आपण बघूया. बघा, प्रश्न काय आहे? भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? तर बघा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे याचा समावेश नाही. मग ह्या सगळ्यांचा येतो काय? कायद्यापुढे समानता, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई, हे आहे आर्टिकल 14. हे असेल आर्टिकल, हे आहे आर्टिकल 14, हे आहे आर्टिकल 15. आणि सार्वजनिक सेवा योजनांमध्ये बाबींमध्ये समानता. आता मी सांगते तुम्हाला, दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. मग हे कोणतं आहे तर हे पण आपण बघूया. तर बघा, जर आपण बघितलं भारतीय घटनेतील जे मूलभूत हक्क आहेत ना, तर ते किती पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहेत? तर 7 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत. पण नंतर संपत्तीचा हक्क काढून टाकण्यात आला म्हणून एकूण गट 6च राहतात. तर बघा, 7 गट, मूळ घटनेमध्ये मूलभूत हक्कांचे 7 गट देण्यात आले होते म्हटलंय. बघा, होते का होते? कारण एक संपत्तीचा हक्क कलम 31 तो दुसऱ्या भागात टाकण्यात आला. बघा, समानतेचा हक्क कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, शोषणाविरुद्ध हक्क कलम 23 ते 24 किंवा 23-24, धर्मस्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29-30, संपत्तीचा हक्क कलम 31 आणि घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32. कळलं एवढं तुम्हाला
की समानतेचा हक्क 14 ते 18. मग 14 मध्ये काय काय दिलंय बघा. समानतेच्या हक्कामध्ये 14 ते 18 मध्ये कायद्यापुढे समानता, 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई, 16 मध्ये काय सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी, 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे आणि 18 मध्ये किताब नष्ट करणे. यात कुठेही स्वातंत्र्याचा, मुक्त संचार स्वातंत्र्याचा हक्क आहे का नाहीये. मग ते नेमकं कशात आहे तर बघा, ते आहे कलम, आपण हे बघा, हां ते आहे कलम 19 मध्ये दिलेलं आहे. हे जे कलम 19 आहे ना, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. मग त्याच्यात हे जे 6 स्वातंत्र्य दिले आहेत ना, त्याच्यात बघा की भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. ठीक आहे, या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवत चला. तर कुठे गेलं आपण, हे बघून घेऊ, त्याचं स्पष्टीकरण बघू. बघा उत्तर काय आहे त्या प्रश्नाचं, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे. हे कशात येत नाही, कलम समानतेच्या हक्कामध्ये येत नाही. समानतेचा हक्क हा एकाच अनुच्छेदामध्ये नसून अनुच्छेद 14 हे समानतेच्या हक्काचा मुख्य स्रोत आहे. या हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, तसेच धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे या बाबीचा समावेश स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये होतो. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. आपण कलम 19 मी तुम्हाला दाखवलं, पण ते येतं कशात, स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये येतं. नीट लक्षात ठेवा या बारीक सारीक गोष्टी आणि पाठ करून घेत जा लगेच. ह्या टाईपवर जर प्रश्न आला तर तुमचा एकही प्रश्न चुकायला नको, कारण एकाशी रिलेटेड आपण अनेक गोष्टी बघतोय. आणि मी तुम्हाला खरं सांगते, मी हे पुस्तकं सोबत घेऊन फिरते. कशासाठी, तुम्हाला नीट दाखवण्यासाठी की तुम्हाला हे कळावं. त्यामुळे मन लावून काही गोष्टी नोट डाऊन करून ठेवत जा, लगेच पाठ करत जा. बघा कशात म्हटलंय, स्वातंत्र्याच्या हक्कात कलम 19 येतं आणि संपत्तीचा हक्क बदलण्यात आलेला आहे. बघा ते पण लक्षात ठेवा. काय म्हटलं आहे, संपत्तीचा हक्क 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला आणि तो भाग 12 मधील प्रकरण 4 मधील कलम 300 अ मध्ये टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे घटनेत सध्या मूलभूत हक्कांचे किती गट आहे, 6 गट आहेत. ठीक आहे, आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न काय आहे, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील डॅश डॅश गटांच्या सहभागाची साक्ष देतो. आदिवासी. ठीक आहे, सोपा होता हा प्रश्न. ब्राह्मण, मराठा ब्राह्मण महिला हे तर ऑप्शन कटच होत आहेत. आदिवासी हे उत्तर राहत आहे. बघा स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे, तर 1857च्या उठावात आदिवासी गटाचाही मोठा सहभाग होता. खरे तर इंग्रजांविरुद्ध खरा उठाव बघा 1854-55 साली सुरू झाला. तो सुरू करण्याचे श्रेय कानू आणि सिद्धू या 2 संथ आदिवासी असलेल्या भावांना जातो. ठीक आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा आता मी तुम्हाला काय म्हटलं, मी काय काय बघेल, हा एक रिपोर्ट मी आणेल तुमच्यासाठी, सेपरेट व्हिडिओ. वेळ लागला तर लागू द्या, पण मी आणणार आहे. म्हणजे असं नाही की मी आज व्हिडिओ बनवला लगेच याच्यावरचे रिपोर्ट आणेल. मला जरा सर्च घ्यावा लागेल आणि आपले बाकीचे पण लेक्चर्स चालू आहे. वेळ मिळेल की मी सर्च घेईल आणि लगेच त्याच्यावर पुढचा व्हिडिओ आणेल. आणि हा जो आहे हा एक रिपोर्ट हा पण घेऊन येईल मी. ठीक आहे, मार्च 2022च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र 61,907.08 स्क्वेअर किलोमीटर होते, जे 2021च्या भारतीय वनस्थिती अहवाल इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे किती आहे, 20.1%. मला अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिलं, जस्ट मला आत्ता आठवलं. आमच्या एका दुसऱ्या गॅलरीत, बेडरूमच्या दुसऱ्या गॅलरीत अजून एका छोट्या पक्ष्यांनी घरटं बनवलं होतं. आणि अजून एक मला तुम्हाला एक दाखवायचं राहिलं. हे बघा, हे जे पक्षी इथे झोपलेले दिसत आहेत ना, हां, तर हे दिसतंय, हे आजूबाजूला त्यांनी घाण केलेली आहे. ही त्यांचीच घाण ते करून ठेवतात आणि ते घरटं आहे ना, घरट्याच्या आजूबाजूने करतात, पूर्ण घरट्याच्या बाजूने त्यांनी असं खराब केलेलं असतं. तर मग मी काय विचारलं एकदा पक्षी मित्रांना फोन करून
की मी ते क्लीन करू का, हां, कारण मग अस्वच्छता पण चांगली नसते ना. म्हणून मग मी त्यांना म्हटलं मी ते क्लीन करून टाकू का. तर त्यांनी मला काय सांगितलं की मॅडम आत्ता त्यांना हात लावू नका, कारण ते त्यांचा नॅचरली जगण्याची पद्धत असते. जर तुम्ही ते आत्ता क्लीन करायला गेला तर ते डिस्टर्ब होतील, त्यांचं लाईफ डिस्टर्ब होईल. तर एकदा ते पूर्ण उडून जाऊ देत आणि मग तुम्ही हे क्लीन करा. मग मी म्हटलं ठीक आहे. मग ते जेव्हा उडून गेलेत ना तेव्हा हे अख्खं असं उचलून निघतं. मग नंतर मी पाणी बिणी टाकून वॉश करून सगळं व्यवस्थित करते. तर हे एक तुम्हाला दाखवायचं होतं. आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं होतं की एकदम बारीकसा छोटूसा पक्षी आहे, ज्याची चोच अशी एकदम कोणाला त्याने मारलं ना तर इजाच करेल. त्या पक्षाचं हे छोटूसं घरटं होतं. जे आमचं जे दोरी आहे ना, म्हणजे खालीवर करतो बघा, धुणं वाळत टाकायची दोरी असते, त्याची ही दोरी आहे. आणि हे घरटं आमच्यात देखत तो पक्षी विणतो अक्षरशः. पण काय माहिती का, ह्या पक्षामध्ये आणि त्या पक्षांमध्ये लाफिंग डवचे पक्षी आहे ना विश्वास टाकतात. म्हणजे त्यांची प्रायव्हसी ते त्यांना देतात, आमची आम्हाला देतात. आणि जरी आम्ही तिकडे झाडांना पाणी टाकायला गेलो, आम्ही काही धुणं वाट टाकायला गेलो, कपडे वाट टाकायला गेलो, तर ते धिटाईने बसून राहतात. त्यांना माहिती असतं आता हे आपलेच लोक आहेत आणि आपण जरी उडून गेलो तर आपले बाळ यांच्याकडे सुरक्षित आहेत असं त्यांना कळतं, लाफिंग डववाल्या पक्ष्यांना. पण हा जो पक्षी आहे ना यांना पूर्ण प्रायव्हसी देतो. आम्ही तिकडे जाणंच सोडतो, म्हणजे तिकडे जातच नाही आम्ही. का जेव्हा हे घरटं बांधतात आणि हे दिसतंय हे ओपनिंग आहे, हे इथून ओपनिंग आहे आणि ते याच्यात बसतात. आणि 2 अंडी घातली होती. तर पण उन्हाळ्याचे दिवस होता आणि नंतर ते पक्षी पिल्लं वारले, म्हणजे पिल्लांचा जन्म पण झाला. आणि नंतर आई कुठे गेली काहीच माहिती नाही. जेव्हा त्यांची हालचाल बंद झाली तेव्हा मग मी पक्षी मित्रांना फोन केला, म्हटलं काय करायचं. ते म्हणे मॅडम काही नसेल होत तर आधी तुम्ही चेक करा पिल्लं खरंच मेले आहेत का, ओपन करा. मग ते आम्हाला कापावं लागलं हे सगळं. मग जेव्हा आम्ही ते बघितलं तर पिल्लं 2 होते. एका पिल्लाची वाढ झालेली होती, त्याच्या खाली एक पिल्लू गुदमरून मेलं होतं आय थिंक. तर मग ते म्हणे मला फोटो पाठवा. मग आम्ही त्यांना फोटो पाठवले. तर पिल्लू वारलेले होते, दोघं पण पिल्लू वारलेले होते. मग आम्ही त्यांना व्यवस्थित रीतसर त्यांचं दफनविधी करून आलो. तर अगदी जसं आपण सन्मानपूर्वक आम्ही त्यांचा दफनविधी करून आलो. नंतर त्यांची आई पण दिसली नाही. पण हे घरटं बघा कशा पद्धतीने सुंदर विणलेलं आहे. हे पण आमच्या डोळ्यात देखत. पिल्लं पण आले होते. पण आणि पुन्हा तिकडे जाण्याचा अवकाश, आपण खिडकी सगळी लावलेली असते, अक्षरशः थोडं जरी डोकावून बघितलं पडदा बाजूला करून तरी ते भरकन उडून जातात. तर आम्ही यांना पूर्ण प्रायव्हसी दिली होती. पण हे स्थिर नाही आहेत. जसे लाफिंग डव स्थिर आहेत ना तसे हे खूप घाबरट आहेत. पण ते ट्रस्ट करत नाही माणसावर पटकन. तर हा फरक आहे दोघांमध्ये. पण हे पिल्लं शेवटी वारलेत. ठीक आहे, ते ही गोष्ट सांगायची राहिली होती. पुढे बघा, मार्च 2022च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र 61,907.08 स्क्वेअर किलोमीटर होते, जे 2021च्या भारतीय वनस्थिती अहवाल इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे किती होते तर 20.1%. हां, तर बघा आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. बघा, महाराष्ट्रात सुमारे वनक्षेत्र 61,936.42 चौरस किलोमीटर असून, बघा हे नीट लक्षात ठेवा ही संख्या. हे क्षेत्र महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 20.1% आहे. ठीक आहे. आणि नॉर्मल किती लागतं बघा. वास्तविक पाहता पर्यावरण संतुलनासाठी भूमीच्या 33% क्षेत्र वनाखाली असणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता पर्यावरण संतुलनासाठी भूमीच्या किती 33% क्षेत्र वनाखाली असणे आवश्यक आहे. बघा पुढे, भारतातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांबाबत कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहेत. तर बघा, विधान फक्त एक जे आहे तेच योग्य आहे का त्याचं स्पष्टीकरण पण आपण बघू. भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार द्वीपकल्पीय असून उष्णकटिबंधीय चक्रीवादळे
या दोन महत्त्वाच्या ठिकाणी देखील उगम उष्णकटिबंधीय चक्रीवादळे या दोन महत्त्वाच्या ठिकाणी देखील उगम पावतात. ठीक आहे. आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे, बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चक्रीवादळे मुख्यतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील निर्माण होत आहेत. तर इथे काय म्हटलंय, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात. तर याच्यातलं विधान फक्त एक योग्य आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. तर बघा असं का म्हटलेलं आहे. आपण स्पष्टीकरण बघू. तर स्पष्टीकरणामध्ये काय म्हटलेलं आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेला बंगालचा उपसागर उष्ण पाणी आणि अनुकूल वातावरणीय परिस्थितीसाठी ओळखला जातो, जो उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या निर्मितीला आणि तीव्रतेला मदत करतो किंवा मदत करू शकतो. बंगालचा उपसागर हा उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निर्मितीसाठी जगातील सर्वात सक्रिय प्रदेशांपैकी एक आहे. येथे दरवर्षी सरासरी 5 ते 6 वादळे येतात. ठीक आहे. पुन्हा वाचते. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या बंगालचा उपसागर उष्ण पाणी आणि अनुकूल वातावरणीय परिस्थितीसाठी ओळखला जातो, जो उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या निर्मितीला आणि तीव्रतेला मदत करू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं काय आहे प्रश्न. अंगामी ही डॅश डॅश राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. तर अंगामी कशात आढळते, नागालँडमध्ये. तर ते नेमके कसे दिसतात ते पण मी आणलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आधी आपण स्पष्टीकरण बघून घेऊ. बघा, अंगामी हे एक नागालँडमधील नागा जमात आहे. कोणती आहे, नागा जमात आहे. या जमातीमध्ये तेंगिमा, चक्रीमा आणि केझामी असे अंगामीचे 3 पोटभेद आहेत. उद्या जर प्रश्न असा आला की तेंगिमा, चक्रीमा आणि केझामी काय आहेत, डान्सिंगचे आहेत, चित्राचे प्रकार आहेत, तर हे काय आहे, नागा जमातीचे 3 पोटभेद आहेत. असे प्रश्न UPSCला विचारले गेलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर हे झालं त्याचं उत्तर. आता मी तुम्हाला दाखवते की ती जमात कशी आहे दिसायला. बघा, एक 2 मिनिट फक्त. मी एक स्पेशल फोटो काढला होता त्यांचा तुम्हाला दाखवण्यासाठी. ठीक आहे. सध्या तरी सापडत नाही आहे, पण हे एक लक्षात ठेवा. असं आता पुसर दिसत असेल किंवा तुम्ही गूगल सर्च करा. तर द अंगिमा नागा ट्राइब इज वन ऑफ द मेजर नागा ट्राइब्स inhabiting the northeastern part of the India, primarily in Nagaland's Kohima and Dimapur district. They are known for their unique cultural practices including the Sekreni festival and distinctive attire, and are recognized for their expertise in terraced wet rice cultivation. आता हे ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवा, सेक्रेनी फेस्टिवल कुठे सेलिब्रेट केला जातो, तर नॉर्थ ईस्टमध्ये जे नागालँड ट्राइब आहे कोणती, अंगिमा, ते सेलिब्रेट करतात. ठीक आहे. तर हा आहे सेक्रिया फेस्टिवलचा त्यांचं म्हणजे हे आहे अंगामी ट्राइब लोक. ठीक आहे. आणि सेक्रिया फेस्टिवल ड्युरिंग म्हणजे सेक्रिया फेस्टिवलच्या दरम्यानचा हा त्यांचा फोटो आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान रौलेट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही, म्हणजे चुकीचं कोणतं आहे. तर बघा, महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला, पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही. हे विधान ढळढळीत चुकीचं आहे. आणि कोणाला हे माहिती नसेल तर खालची 3 विधानं लगेच कळतं आहे बरोबर आहे. त्यामुळे जे पहिलं विधान आहे ते चुकीचं आहे हे कळतं आपल्याला. बघा, साल 1919 मध्ये ब्रिटिशांनी रौलेट कायदा मंजूर केला, हे बरोबर आहे. रौलेट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला, बरोबर आहे. रौलेट कायद्याने पोलिसांच्या अधिकारांचे मजबूतीकरण केले. ठीक आहे. हे सगळं बरोबर आहे. सोपा प्रश्न आहे, त्याचं आपण स्पष्टीकरण बघून घेऊ. स्पष्टीकरण काय दिलंय बघा. महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला, पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही. हे विधान काय आहे, हे चुकीचं आहे. तर काय, मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला होता.
रौलेट कायद्याला काळा कायदा म्हणूनही ओळखले जात असे. रौलेट कायदा हा भारतीयांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा एक कायदा होता. भारतीयांना विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार या कायद्यानुसार सरकारला देण्यात आला होता. महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला होता, पण मोहम्मद अली जिना यांनी देखील या कायद्याला विरोध केला होता. ठीक आहे, कळलं तुम्हाला. आता बघा पुढचा प्रश्न. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते डॅश डॅश म्हणून ओळखले जाते, तर स्तूप म्हणून ओळखले जाते. आता हे जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होतं की हे जे वनरक्षकची सिरीज आहे जी सामान्य ज्ञानासाठी आहे ती राज्यसेवा UPSC साठी अतिशय महत्त्वाची आहे. बघा सरळ सेवेला अभ्यास कोणत्या टाईपचा आहे. आर्ट अँड कल्चरमध्ये स्तूपाची पूर्ण रचना या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला मी दाखवते, कारण ह्या गोष्टी जर आपण ह्या गोष्टींकडे बघतो आहे, जर स्तूपावर प्रश्न विचारला पण स्तूपाचे अजून घटक कोणते त्याच्यावर जर प्रश्न आला तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ऑलरेडी मी जेव्हा प्राचीन मध्ययुगीन इतिहास घेणार आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतील, पण आता त्या अनुषंगाने आपण लगेच बघून घेऊ. तर बघा नेमकं स्तूप काय असतं. हे बघा मी तुम्हाला दाखवते सायमल्टेनियसली. बघा स्तूप म्हणजे काय. स्तूप हे बौद्ध धर्मात, 1-2 मिनिट. बघा स्तूप हे बौद्ध धर्मात महत्त्वाचे असलेले एक धार्मिक वास्तू आहे. हे एक अर्धवर्तुळाकार घुमटासारखे बांधकाम असते ज्यामध्ये बुद्धांच्या किंवा त्यांच्या शिष्यांच्या पवित्र वस्तू जसे अस्थी किंवा अवशेष ठेवलेले असतात. स्तूप ध्यानासाठी आणि पूजेसाठी पवित्र स्थळ म्हणून वापरले जातात, ध्यानासाठी आणि पूजेसाठी. आता हे खूप महत्त्वाचं आहे. स्तूपाचे मुख्य भाग कोणते मी तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे, इमेज दाखवणार आहे. अंड, तर स्तूपाचा घुमटाकार भाग जो माती किंवा दगडांनी बांधलेला असतो. नंतर हर्मिका म्हणजे काय, अगदी प्लेन माइंडने ऐका, जेव्हा मी तुम्हाला चित्र दाखवेल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी खूप सोप्या वाटतील. हर्मिका अंडाच्या वरचा चौरस भाग ज्यावर छत्रीसारखे छत्र असते. छत्र, हर्मिकेच्या वर असलेले छत्र जे अनेक स्तरांचे असू शकते. मेदी म्हणजे छत्र धरून ठेवणारा खांब. वेदिका स्तूपाभोवती असलेले दगडी संरक्षण भिंत. आणि प्रदक्षिणा पथ म्हणजे काय, वेदिका आणि स्तूप यांच्यामधील फेरी मारण्यासाठी असलेली जागा. ठीक आहे, बघा, किंवा असलेला जो रस्ता आहे तो. आता बघा अंड, अंड म्हणजे काय त्यांनी हे बघा इथे लिहिलेलं अंड. आता हे काय आहे, हे आहे स्तूप. स्तूप त्याचे काय काय भाग सांगितले बघा, भाग कोणते कोणते सांगितलेले आहेत. तर हे जे अंड आहे हे अंड, त्याच्यानंतर ही हर्मिका. हर्मिका काय, आता हे हर्मिका बघून घ्या. म्हणजे काय, जे छत्र असतं ना त्याच्यासाठी जे चौरसाकृती बांधलेली जागा असते ते आहे हर्मिका. हे छत्र काय आहे, तर हर्मिकेच्या मधोमध ह्या ज्या 3 गोष्टी एकावर एक लावलेल्या असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मेदी. मेदी हे नीट बघा, दिसतंय का, हे आहे मेदी. त्याच्यानंतर ही आहे एन्क्लोजर वॉल. हे आहे तोरण, जे समोर असतं ना आपण एंट्री करतो तेव्हा हे जे बांधलेलं आहे हे आहे तोरण. तर अजून एक दाखवते तुम्हाला इमेज, म्हणजे अजून थोडं नीट कळेल. बरं ठीक आहे, हीच आहे माझ्याकडे. तर आता एकदा पुन्हा आपण ह्या गोष्टीकडे येऊ. बघा अंड म्हणजे कळलं, तो मोठा घुमटाकार भाग. त्याच्यानंतर हर्मिका, अंडाच्या वरती जो चौरसाकृती भाग असतो ज्यावर छत्रीसारखे छत्र असते. आणि ते जे छत्र असतं ना 1, 2, 3 त्यांनाही नावं आहेत. ते मी तुम्हाला, मला आता आठवत नाहीये, पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या म्हणजे आर्ट अँड कल्चर किंवा मी बुद्धिझम जैनिझम घेईल ना त्याच्यात सांगेल. छत्र म्हणजे काय बघा, हर्मिकेच्या वर असलेले छत्र जे अनेक स्तरांचे असू शकते. आणि मेदी छत्र धरून ठेवणारा खांब. वेदिका स्तूपाभोवती असलेली दगडाची संरक्षक भिंत. ठीक आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. पुढे बघा, महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे, तर नागपूर या ठिकाणी. बघा बघा महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय नागपुरात आहे.
बघा स्पष्टीकरण बघू. महाराष्ट्र वन विभागाचे हेडक्वार्टर कुठे, मुख्यालय नागपुरात आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे, यवतमाळ येथे 11 प्रादेशिक वन मंडळे आहेत. ठीक आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न आणि आजच्या व्हिडिओतला जो शेवटचा प्रश्न आहे काय आहे, महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्धसदाहरित जंगलांची टक्केवारी अंदाजे किती आहे, तर 7.73. ठीक आहे. प्रश्न दिसलाच नाही आय थिंक. बघा महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्धसदाहरित जंगलांची अंदाजे टक्केवारी किती आहे, तर 7.73%. ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघू. तर बघा उष्णकटिबंधीय अर्धसदाहरित जंगले ही 200 सेंटीमीटर, नीट लक्षात ठेवा, अर्धसदाहरित जंगले विचारलेले आहेत त्यांच्याविषयी माहिती बघतोय आपण. 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असलेल्या 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असलेल्या उबदार आणि दमट भागात आढळता. वार्षिक तापमान 22 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आढळते. अर्धसदाहरित जंगलांच्या मुख्य प्रजाती बघा कोणत्या आहेत, पांढरे देवदार, हॉलॉक, केल, ओक, चेस्टनट इत्यादी. आपण काय करू, या सगळ्या जंगलांचे पण आपण ट्रिक्सच्या स्वरूपात व्हिडिओ आणू, म्हणजे त्याच्यावर जर प्रश्न विचारले तर तुमचे चुकणार नाही. पुढे बघा अर्धसदाहरित जंगलांची अंदाजे टक्केवारी पाहता जवळपास ती 7.73% इतकी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपले 15 प्रश्न झालेले आहेत. ठीक आहे. तर आपण लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.